नमस्कार मित्रांनो, माझ्या शेळके वकील चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, वारस नोंद कशी केली जाते बघा. एखाद्या हिंदू कुटुंबातील खातेदार व्यक्ती ज्याच्या नावावर मिळकत आहे ती व्यक्ती जर मयत पावली असेल तर त्यांच्या वारसाची नावं ही त्यांच्या मिळकतीला नोंद करणं किंवा वारस नोंद करणं फार गरजेचं असतं. हिंदू वारसा कायदा 1956 अन्वये सदर वारसांची नोंद ही गाव नमुना कर रजिस्टरमध्ये केली जात असते. सदरचा जी व्यक्ती मयत पावली आहे त्याच्या वारसाने सदरचा अर्ज हा तलाठी यांच्याकडे करणं गरजेचं आहे. अर्ज करत असताना अर्जाबरोबर 500 रुपयाच्या स्टॅम्पवर जे काय वारस असतील, बहीण असतील, भाऊ असतील यांची नावं नोंद करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर मयत व्यक्तीचा खाते उतारा देणं गरजेचं आहे. त्याचबरोबर मयत व्यक्तीचा मयत दाखला देणं गरजेचं आहे. सदरची नोंद ही 15 दिवसामध्ये सदरचा वारस नोंदीचा फेरफार हा 15 दिवसात पूर्ण करून तलाठीनं देणं गरजेचं आहे. जास्तीत जास्त 21 दिवस लागत असतात आणि त्यानंतर सदर ही नोंद फेरफारानं मयत व्यक्तीच्या मिळकतीस वारस नोंद होत असते. सदरची नोंद करत असताना तलाठी यांना 1 रुपयेसुद्धा देण्याची गरज नाही. सदरची नोंद ही तलाठी यांनी मोफत घालण्याची आहे. मित्रांनो, जर याबाबत आपल्याला काही शंका असल्यास आपण मला 940 323 1100 युवराज शेळके या नंबरला फोन करा आणि आपल्या काय शंका असतील तर दूर करून घ्या. धन्यवाद मित्रांनो.